संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप पडताळलं जाणार आहे। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याची माहिती मागवली जाते। हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जाते। त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आता आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर आता मोक्का लागण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके। गोविंद, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना उलटून गेलाय आणि आता आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता वर्तवली जाते। काय अधिकचे अपडेट्स? असं आहे की मोक्का अंतर्गत जी काही कारवाई होणार आहे ती जरी आज होणार असली तरी अगदी आपण बघतोय की या प्रकरणामध्ये सुरुवातीला ज्यावेळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी याचं सुतोवाच खरं तर विधान भवनाच्या त्या उत्तरांमध्ये केलं होतं, ज्यावेळी आरोपीबद्दल माहिती त्यांना द्यायची होती। कारण हे जे गुन्हेगार आहेत, हे जे आरोपी आहेत, हे सराईत आहेत, यांच्यावर यापूर्वीच 10 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि जे गुन्हे दाखल आहेत ते केवळ साध्या स्वरूपाचे नाहीत तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, खंडणी करणे आणि हे सगळे गुन्हेगार जे आपण बघतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे प्रमुख आरोपी म्हणून पुढे आलेत, या सगळ्यांची माहिती आता प्रशासन गोळा करत आहे आणि जसं फडणवीस यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे या सगळ्या आरोपीवरती आता मोक्काची कारवाई होणार आहे। त्याची प्रक्रिया प्रशासन पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।